मराठी सिनेमाच्या इतिहासात कायमचं नाव ज्या सिनेमाने कोरलं तो म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट. या सिनेमाने फक्त कमाई केली नाही तर बऱ्याच वर्षानंतर मराठी सिनेमांचा चेहरा बदलला आहे. या सिनेमाचं संगीत, संवाद, दिग्दर्शन या सगळ्याचंच कौतुक झालं. कोणताही प्रसिद्ध चेहरा नसलेल्या मुलांनी अवघ्या जगाला भुरळ पाडली. आरच्या आणि परशाचे लव्ह स्टोरीचं बघता बघता घरातच नव्हे तर साता समुद्रापार कौतुक झालं होतं. या सिनेमाची गाणी आवर्जून ऐकली जातात. सैराटची क्रेज इतकी वाढली की हिंदीमध्ये सुद्धा याचा रिमेक करण्यात आला आणि मराठी सिनेमातील 100 कोटी कमावणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. त्यामुळे सर्वांना उत्सुकता होती की या सिनेमाचा दुसरा भाग केव्हा येणार. सैराट 2 ची सगळेजण वाट पाहत होते. याबाबत अनेकदा नागराज मंजुळे यांना विचारण्यात आलं होतं. त्यामुळे नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी खुलासा केला आहे. हिंदीमधील धडक सिनेमाचा सिक्वेल आल्यानंतर सैराट 2 चित्रपट येणार का असा प्रश्न यावेळी त्यांना विचारण्यात आला. यावर नागराज मंजुळे म्हणाले की सैराटची गोष्ट लिहित असताना माझ्या मनात विचार आला होता की चित्रपटामध्ये जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं ते प्रत्यक्षात खूपच वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात प्रेमात असताना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मला गरज नसताना नाट्यतेची गरज वाटली नाही. त्यामुळे मी आहे तशी वास्तवता दाखवणारी गोष्ट ठेवली. मी मला जे चित्रपटात सांगायचं होतं ते मी मांडलं. सहसा आपल्याला वाटतं की सगळ्याच लव्ह स्टोरीचा शेवट हॅपी एंडिंगने व्हायला पाहिजे. पण तसं नसतं. आपण समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मला जे वाचवतात असतं तेच मला दाखवायचं होतं. सैराटचा रिमेक करण जोहरने धडक हा सिनेमा हिंदीत बनवला. यावर नागराज म्हणाले की सैराट या चित्रपटाचा कधी बॉलिवूडमध्ये रिमेक होईल याचा मी विचारही केला नव्हता. मी फक्त माझा चित्रपट प्रामाणिकपणे बनवला. लोकांना तो किती आवडेल किंवा या चित्रपटाचा रिमेक होईल का याचा विचार मी कधीच केला नव्हता. पुढे ते म्हणाले की धडक या सिनेमाचा सिक्वेल आला म्हणून सैराट 2 आलाच पाहिजे असं काही नाही. पण एखादी चांगली गोष्ट असेल तरच सैराट 2 येईल आणि नक्कीच येईल. पण ती पूर्णपणे गोष्ट संपली होती. पण एखादा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडतो की आणि तो हिट झाला की त्या पात्रांचं पुढे काय होईल हे जाणून घेण्याची सर्वांची इच्छा असते. पण आता पुन्हा एकदा मला सैराट 2 कधी येईल याची विचारणा होत आहे. पण सध्या तरी मी याचा विचार केलेला नाही, असं यावेळी नागराज मंजुळे म्हणाले. तर सैराट 2 हा चित्रपट तुम्हाला आवडेल का पाहायला? तर तुम्हाला सैराट चित्रपटाचा सिक्वेल पाहायला आवडेल का? नक्कीच कमेंट्स करून सांगा.